नमस्कार. आयचे किचन या चॅनलवरती ऑनलाईन फॅमिली मेंबर्सचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आपण उपवासाची साबूची खिचडी बनवणार आहोत. यासाठी मी साबू रात्रीच भिजत टाकलेला होता आणि सकाळी उठून तो बघा असा फुललेला आहे. आपण जेवढा जास्त वेळ साबू भिजवेल तेवढा ते अधिक चांगला फुललेला राहतो. आता शेंगदाणे भाजून घेत आहे. खमंग शेंगदाणे भाजायचे, बारीक बारीक डाग पडायला पाहिजे. असे करपायचे पण नाहीत आणि कच्चे पण ठेवायचे नाहीत. थंड झाल्यानंतर आपण त्याचं असं दरदर हे त्याचं पिसून घ्यायचं. म्हणजे मिक्सरच्या भांड्यात ते एकदम फाईन पीस करायचं नाही, थोडं दरदर ठेवायचं. म्हणजे शाबूची खिचडी चांगली होते किंवा भाजीसुद्धा चांगली लागते. आता आपण 5 मिरच्या घेतल्या आहेत, त्या आपण ग्राइंडरला फिरवून घेणार आहोत आणि कच्चीच ही मिरची आपण खिचडीसाठी वापरणार आहोत. एक बटाटा वरची साल काढून घेत आहे मी, त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेत आहे. आता हा मसाला आपण जो वाटलेला आहे हा ह्या शाबूत असाच टाकून घ्यायचा. मिरची भिजायची नाही, ह्यानं अनेक वेगळाच स्पायसीपणा येतो आहे. हे गेलं स्वादानुसार मीठ आणि हे गेले शेंगदाण्याचं कूट. पुन्हा कोणाला ह्यात साखर पण आवडते. शेंगदाण्याचं कूट साधारण 4 वाट्या शाबू असेल तर 1 वाटी शेंगदाण्याचं कूट असं प्रमाण. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. शाबू चांगला फुलला भिजवताना तिथे अति उत्तमच शाबूची खिचडी बनते बरं. हे बघा, हे असं मस्तपैकी शाबू आपला फुललेला आहे. आता आपण काय करूया, एका कढईत मी तूप टाकले, 1-1.5 टेबलस्पून होईल एवढं. आणि त्यात मी हे बारीक बारीक चॉप केलेले बटाट्याचे तुकडे मी भाजून घेत आहे. गॅस मंद ठेवायचा म्हणजे हे व्यवस्थित भाजलं जाते. 2 ते 3 मिनटात म्हणजे हे भाजून तयार होते. बघा, हे लसणाने हे तुकडा व्हायला लागला आहे. राईट, आता हे भाजलेलं आहे. आता आपण हे मिश्रण ह्यात घालून थोडंसं मिश्रण घालून हे सेट झाले की परत आणि मिश्रण घालू. असं 3 वेळा मी हे शाबूचं मिश्रण ह्यात घातलेलं आहे. अतिशय स्वादिष्ट आणि सुंदर अशी खिचडी तयार होते. आता ह्याचा कलर बघा व्हाईट आहे. हे जसं हे भाजलं जाईल तसं हे दुधिया कलर मोती कलरसारखं होत राहतं. पूर्ण ह्या बटाट्यासारखा कलर ह्याला येते. मग आपली खिचडी तयार झाली असं आपण समजायचं. बारीक गॅसवर गॅस आपल्याला पालटत राहायचं. तुम्ही एकदा खिचडी करून पहा. असं जरा जरा शाबू घालून मी ते व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आणि सगळा शाबू आपला घालून झाला की मग पेट झाकून थोडंसं वाफवायचं झाला की झाला आपला शाबू तयार. आणि ते व्यवस्थित ठेवायचं लागतं. खारीवर खिचडी करून हे ताट आपण झाकायचं आणि परत थोडा 1 मिनटं 2 मिनटानं वरच्यावर हे ताट उघडून ही खिचडी आलटत पालटत राहायचं. म्हणजे खालनं खिचडी लागण्याची पण शक्यता असते. आणि शाबू हा मिश्रण सगळं एकसारखं भाजायला पाहिजे, एकसारखं फ्राय व्हायला पाहिजे, तर शाबूला खिचडीला चांगली चव येते. हे बघा कलर कसा बदलला याचा, वापा पण दिसत बघा. अतिशय मोकळी अशी शाबूची खिचडी तयार झालेली आहे. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडी साखर पण यात घालू शकता. आज मी शाबूची खिचडी दह्यासोबतच घेणार आहे. तिखट शाबू आवडत असेल तर आणि 2 मिरच्या घाला. उपवासाला जर तुम्हाला जिरे चालत असतील तर जिरे पण घालू शकता. अतिशय उत्तम झालेली आहे आपली खिचडी.
कलर बघा कसा आपला शाबूचा सगळा पूर्ण बदललेला आहे. ह्याला व्यवस्थित आलटल पालटं राहायचं. हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा हा व्हिडिओ. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. किती छान कलर आला आहे बघा. लाल मिरची टाकल्यामुळे त्याचं पण बारीक बारीक स्पॉट छान दिसायला लागतात. मस्त. एकदा ही माझ्या पद्धतीनं तुम्ही शाबूची खिचडी करून बघा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. आता परत आपण प्लेट झाकून त्याचं काढून हे बघा कसं झाले आपली शाबूची अगदी मोकळी मोकळी आणि किती छान कलर आला आहे बघायला. अतिशय उत्तम. खायला पण छान झालेलं आहे. दह्यासोबत आपण आजही सर्व करणार आहोत.